ओके. तर आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण लॅपलासच्या पहिल्या 2 प्रॉपर्टी बघितल्या. त्या होत्या फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी होती आणि होती आपली पर्टिक्युलर. आता आज आपण बघणार आहोत पुढच्या 2 प्रॉपर्टी. त्या आहेत मल्टिप्लाय बाय टी प्रॉपर्टी आणि दुसरी आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. तर आता आपण बघूया, पहिली आपली आहे मल्टिप्लाय बाय टी प्रॉपर्टी. तर ती कशी आहे ते बघूया आपण आधी. लॅपलास ऑफ टी रेस टू एन एफ ऑफ टी इक्वल टू -1 रेस टू एन इंटू डी रेस टू एन अपॉन डी एस रेस टू एन एफ ऑफ एस. ओके. आता नक्की हे काय आहे ते आधी आपण बघूया. त्याच्या आधी तुम्हाला बघायचं आहे यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह, कारण हा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला लागणार आहे. तर तो तुमचा कसा आहे बघूया. डी अपॉन डी एस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही. काय आहे हा? व्ही इंटू डी बाय डी एस ऑफ यू मायनस यू इंटू डी बाय डी एस ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. ओके. तर हा आहे आपला यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह. पण आता हे एवढं सगळं करत बसायला आपल्याला टाईम नाही आहे. तर मग आपण काय करूया, जरा स्मार्ट वर्क करूया ह्याच्यात. तर ते आता कसं होते ते बघूया. ते आपला हा फॉर्म्युला आहे, तर तुम्ही एकदा बघून घ्या, मग मी तुम्हाला जातो जरा स्मार्ट वर्ककडे घेऊन. ओके. तर आता आपलं स्मार्ट वर्क काय आहे ते बघूया आपण. पहिला आहे आपला डी अपॉन डी एस आहे, आणि जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसला काढायचं आहे, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 6. तर आता हा काय झालं आहे ते आता आपण चेक करूया. तर आता जर आपण हे सॉल्व केलं तर आपलं ॲन्सर येतं मायनस एस स्क्वेअर प्लस 6 अपॉन एस स्क्वेअर प्लस 6 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपण इन शॉर्ट काय केले, जी खालची जी टर्म आहे ना ती वरती नेली ॲज इट इज आणि अपोजिट साईन लावलेली आहे, आणि खालच्या टर्मला डिनॉमिनेटरमध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकलेला आहे. बाकी काही केले नाही आहे, फक्त आधी आपण फर्स्ट टर्मला मायनस साईन लावली. सेम आहे सगळं, हे तुम्ही चेक करू शकाल. नंतर पुढे येईल तुमचा एस अपॉन एस प्लस 2 सॉरी एस स्क्वेअर प्लस 2चा यू अपॉन व्ही. सेम असे फंक्शन्स आहेत, हे चेक करू शकता. तुम्ही सॉल्व केलं तर हेच आन्सर येईल. ओके. हे 4 फंक्शन मी तुमच्यासाठी स्पेशली बनवून दिलेले आहेत. ओके. शॉर्टकट आहे हा. नंतर हे आहेत काही त्याच्या व्यतिरिक्त दुसरे फंक्शन्स. तर काय आहे, डी अपॉन डी एस ऑफ 1 अपॉन एस, त्याचं काय आहे -1 अपॉन एस स्क्वेअर, आणि डी अपॉन डी एस ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर हा आपण जरा सॉल्व केलेला आहे. -1 अपॉन एस स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर. आपलं ॲन्सर येतं फायनली 1 अपॉन एस रेस टू 4 इंटू 2s मायनस 2s अपॉन एस रेस टू 4. तर आपलं ॲन्सर येतं -2 अपॉन एस क्यूब. ओके. तर आता आपण आपले टी रेस टू एन मल्टिप्लाय बाय टी प्रॉपर्टीला जाऊया. ह्याच्यात फक्त आपल्याला जनरली टी रेस टू एन जो आहे ना, ते आपल्याला टी रेस टू 1चेच सम्स येतात. तर आपण जाऊया आता त्या सम्सकडे. हा आहे आपला पहिला सम, लॅपलास ऑफ टी कॉस स्क्वेअर टी. तर आपण सॉल्व कसं केलं बघूया याला. एफ ऑफ टी आपला काय आहे कॉस स्क्वेअर टी, त्याचा आपण लॅपलास फाइंड आउट केला. तर आपला लॅपलास काय तर आधी आपल्याला कॉस स्क्वेअर टीचा फॉर्म्युला काय आहे तो आपण सॉल्व केला, 1 प्लस कॉस 2t अपॉन 2. ओके. आणि मग त्याला आपण आपला लॅपलास अप्लाय केला आहे. आधी आपण काय केले, 1/2 जो आहे तो आपला कॉन्स्टंट आहे तो आपण बाहेर काढला, कारण त्याला फरक काही पडणार नाही आपला. मग आपल्या ब्रॅकेटमध्ये काय उरलं 1 प्लस कॉस 2t. आता ह्याला आपण इझिली लॅपलास अप्लाय करू शकतो. तर मग आपण ह्याला इझिली लॅपलास अप्लाय केला, तर आपलं काय आलं 1/2 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एस प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. ओके. तर आता हे
मी तुम्हाला सांगितले त्या टाईपमध्ये आले. एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 6 आधी तुम्हाला दिलेले, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 त्या टाईपमध्ये आलेले, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. तर आता आपण ह्याला, हा झाला आपला एफ ऑफ एस, आणि आता ह्याला आपण लावूया मल्टिप्लाय बाय टी प्रॉपर्टी. तर काय आहे आपली, बाय युझिंग मल्टिप्लाय बाय टी प्रॉपर्टी लॅपलास ऑफ टी रेस टू एन एफ ऑफ टी इक्वल टू -1 रेस टू एन डी रेस टू एन अपॉन डी एस रेस टू एन एफ ऑफ एस. काय होतं आपलं, -1 डी अपॉन डी एस, का रेस टू 1 आहे तो आपण लिहित नाही म्हणून, 1/2 तो आपला आधीचा आहे तो कॉन्स्टंट, 1 एस प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 -1/2 डी अपॉन डी एस इंटू ब्रॅकेट 1 एस प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. ओके, 1 एसचा पण मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलेला काय आहे तो आपला डेरिव्हेटिव्ह -1 एस स्क्वेअर. आपण ते पुट केलं, -1/2 इंटू -1 एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके, आता ही मायनस साईन जी आहे ना ती आपण आतमध्ये नेली, तर ज्या मायनस साईन आहेत त्या कॅन्सल ॲटोमॅटिकली झाल्या, मायनस प्लस म्हणून. तर आपलं काय येतं आन्सर, फायनल आन्सर 1/2 इंटू ब्रॅकेट 1 एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट कम्प्लीट. हे होतं आपलं फायनल ॲन्सर. ओके, तर आपला आधी तुम्ही हे एकदा सम जे आहे ते नीट बघून घ्या, मग आपण जाऊया नेक्स्ट समकडे. तर हे आहे आपलं नेक्स्ट सम. काय आहे आपलं सम, टी 3 cos t प्लस cos 3t. ओके, आता आपण ह्याला कसं सॉल्व करणार बघूया. आपण आधी आपलं फंक्शन काय आहे ते लिहून घेतलं आपण, एफ ऑफ टी इक्वल टू 3 cos t प्लस cos 3t. ओके, नेक्स्ट आपण काय केलं, लॅपलास ॲप्लाय केला. ओके, लॅपलास ऑफ 3 cos t प्लस cos 3t. ओके, त्याच्यापुढे आपण काय केले, कॉस टीचा इथे आपण फॉर्म्युला वापरला, तो काय आपला एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. ओके, त्याला आपण 3 मल्टिप्लाय केला कारण cos 3t आहे, 3 cos t आहे म्हणून. ओके, प्लस इथे cos 3t आहे म्हणजे आपलं तिथे काय येणार आपला एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 9. का, तर आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, आणि ह्याला सिम्प्लिफाय केलं तर आपलं ॲन्सर आलं 3s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 प्लस एस स्क्वेअर प्लस 9. हा आहे आपला एफ ऑफ एस. ओके, तर आता आपण ह्याला आपल्या क्वेश्चनमध्ये दिलं आहे टी. ओके, म्हणजे हा टी मल्टिप्लाय म्हणजे आपली प्रॉपर्टी कोणती आहे, मल्टिप्लाय बाय टी. तर आपण काय यूज करणार प्रॉपर्टी, बाय युझिंग मल्टिप्लाय बाय टी प्रॉपर्टी लॅपलास ऑफ टी रेस टू एन एफ ऑफ टी इक्वल टू -1 रेस टू एन डी रेस टू एन अपॉन डी एस रेस टू एन एफ ऑफ एस. ओके, इथे आपला क्वेश्चन काय तो लिहिला, 3 cos t प्लस cos 3t. ओके, तर आपलं काय झालं, -1 डी अपॉन डी एस प्लस 3s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 9. हा 3 कॉन्स्टंट आहे तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला, -3 डी अपॉन डी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 9. ओके, आता हे आलं परत मी सांगितलेलं त्या फॉर्मॅटमध्ये, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 प्लस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 9. यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह आला, आपण सिम्पली सॉल्व केला. 3 जो आहे तो आपण परत आतमध्ये घेतला, 3 इंटू -एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस 9 -एस स्क्वेअर प्लस 9 प्लस एस स्क्वेअर प्लस 9 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही मायनस साईन आपण आतमध्ये नेली आणि आपलं ॲन्सर हे आलेलं आहे 3
इंटू ब्रॅकेट 3 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस 9 अपॉन एस स्क्वेअर प्लस 9 होल स्क्वेअर. ओके, सो तुम्ही हे एकदा सम नीट बघून घ्या. मग आपण जाऊया आपल्या नेक्स्ट प्रॉपर्टीवर, जे आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, जी खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. तर ही आहे आपली चौथी प्रॉपर्टी, ती आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. एक मिनिट मी लिहितो इथे. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी आपण आयडेंटिफाय कशी करणार? ओके, तर ती बघूया. इफ लॅपलास ऑफ ए टी इक्वल टू एफ ऑफ एस, देन लॅपलास ऑफ एफ ऑफ ए टी इक्वल टू 1 अपॉन ए एफ ऑफ एस अपॉन ए. ओके, तर ही प्रॉपर्टी आयडेंटिफाय करण्याचं हे कोण पण आयडेंटिफाय करू शकते ही प्रॉपर्टी, कारण तुम्हाला क्वेश्चन जो आहे ना तो कायम ह्याच फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल. इफ एफ ऑफ टी इक्वल टू एक्स वाय झेड, देन एफ ऑफ ए टी इक्वल टू एक्स वाय झेड. ओके, तर आपण एफ ऑफ ए टी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ही सॉल्व कशी करणार ते आता आपण बघूया. तर आपला पहिला सम आहे लॅपलास ऑफ साइन टी इक्वल टू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 आहे. तर फाइंड करा लॅपलास ऑफ साइन 2t. ओके, आता आपल्याला हा बेसिक फॉर्म्युला आहे, तर आपलं ॲन्सर आपल्याला आपण ओरली पण सांगू शकतो. ह्याचा ॲन्सर काय येईल? ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4, बरोबर. पण आता हे आपल्याला ह्या प्रॉपर्टीने सॉल्व करायचं आहे. तर कसं आपण बघूया काय होईल आपलं. आधी आपण काय आहे, आपलं गिवन जे आहे ना ते आपण लिहून घेतले. ओके, तर आपलं गिवन काय आहे, लॅपलास ऑफ साइन टी इक्वल टू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू एफ ऑफ एस. तर आता इथे मध्ये एक स्टेटमेंट टाकायचं आहे, त्या मी टाकायला विसरलो आहे. बाय युझिंग चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, ओके, लॅपलास ऑफ साइन टू टी इक्वल टू 1 अपॉन 2. का तर आपल्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये 1 अपॉन ए आहे. ओके, आणि जिथे जिथे एस दिसेल तिथे तिथे आपल्याला 2 आहे तो डिवाइड करायचा आहे. ओके, तर बघूया आपलं काय होते. 1 अपॉन एस प्लस एस अपॉन 2 होल स्क्वेअर प्लस 1. ओके, तर आपलं सॉल्व करत गेलो आपण. एस अपॉन 2 होल स्क्वेअर आहे, त्याला आपण केला स्क्वेअर काढला, तर आपलं काय आलं 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 प्लस 1. ह्याचा आपण एल सी एम फाइंड आउट काढला, तर काय येतो आपला 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन 4. ओके, ह्याला सिम्पली सॉल्व केलं तर आपलं ॲन्सर येतो 1 अपॉन 2 इंटू 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. ओके, ह्याला क्रॉस डिवाइड केला तर आपला ॲन्सर आलं लॅपलास ऑफ साइन 2t इक्वल टू, सॉरी इथे 4 राहिलं आहे, मी चुकून 2 टाकलेलं आहे. लॅपलास ऑफ साइन 2t इक्वल टू 2 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4. ओके, तर हे एकदा सम बघून घ्या. इम्पॉर्टंट आणि खूप सोपी अशी प्रॉपर्टी आहे ही. नेक्स्ट सम आहे लॅपलास ऑफ साइन टी अपॉन टी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन एस दिला आहे आपल्याला. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, साइन 80 अपॉन टी. ओके, आता आपण कसं फाइंड आउट करणार बघूया. आधी आपण लिहिलं गिवन काय आहे, लॅपलास ऑफ साइन टी अपॉन टी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन एस. ओके, बाय युझिंग चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, लॅपलास ऑफ एफ टी इक्वल एफ ऑफ टी इक्वल टू एफ ऑफ एस, देन लॅपलास ऑफ एफ ऑफ ए टी इक्वल टू 1 अपॉन ए एफ ऑफ एस अपॉन ए. तर मग आपण काय केलं, आपला क्वेश्चन काय आहे तो लिहिला. लॅपलास ऑफ साइन ए टी अपॉन टी आपल्याला फाइंड आउट करायचा, तो लिहिला. तर आपलं काय झालं 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन एस अपॉन ए.
ह्याला आपण सिम्पली सॉल्व केलं तर मग आपलं काय आलं, लॅपलास ऑफ साइन AT अपॉन टी इक्वल टू 1/a टॅन इनवर्स ऑफ A अपॉन S. हे आपलं ॲन्सर आहे. हा आपला नेक्स्ट सम आहे. लॅपलास ऑफ F ऑफ टी इक्वल टू 8 प्लस 12 मायनस 2s स्क्वेअर अपॉन s प्लस 2 s स्क्वेअर प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. देन फाइंड लॅपलास ऑफ F ऑफ टी. ओके, सॉरी F ऑफ 2t. तर आता मी हा तुमच्या समोर सॉल्व करणार आहे. बघूया काय होते आपलं ॲन्सर. तर आपला आधी क्वेश्चन काय तो आपण लिहून घेऊया. लॅपलास ऑफ F ऑफ टी इक्वल टू काय आपला 8 प्लस 12s आहे तिथे 12s आहे. ओके, क्वेश्चनमध्ये मी तो चुकून 12 घेतला नुसता 12s आहे तो 12s मायनस 2s स्क्वेअर. ओके, अपॉन काय आपला s स्क्वेअर प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि हे आपलं गिवन आहे. तर मग म्हणजे हा आपला काय आहे F ऑफ S आहे. ओके, तर मग बाय युजिंग चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, Laplace of F of t equal to F of S, then Laplace of F of at equal to 1 upon a F of S upon a. ओके, तर मग आपण आपल्या सममध्ये आपल्याला काय विचारले, F of 2t विचारला आहे. तर मग इथे आपण टाकूया लॅपलास ऑफ F ऑफ 2t इक्वल टू आता इथे जिथे जिथे एस दिसेल ना तिथे ते आपल्याला 2ने डिवाईड करायचे. त्याच्या आधी आपण काय करू 1/2 आपला आहे तोच. आता इथे मी जरा जागा जास्त घेतो आहे का तुम्हाला समजेल. 8 प्लस 12s अपॉन 2 प्लस 2s अपॉन 2 होल स्क्वेअर. ओके, डिवाइड बाय s स्क्वेअर अपॉन s अपॉन 2चा स्क्वेअर प्लस 4 आहेच आपला s अपॉन 2चा स्क्वेअर आणि इथे 4. ओके, त्याला आपण जरासं सिम्प्लिफाय करूया. तर आपलं काय येईल 1/2 आपला बाहेरचा आहे तो ॲज इट इज राहू दे सध्या, त्याला आपण हात नको लावायला. ओके, आपलं काय येईल इथे 8 येईल प्लस 6s येईल प्लस काय होईल 2s स्क्वेअर काय होईल 2s स्क्वेअर हा बरोबर आपलं अपॉन 4 होईल. ओके, म्हणजे ह्याला आपण डिवाईड करू शकतो 1 2. ओके, अपॉन आपलं काय येते s स्क्वेअर अपॉन 4 येईल बरोबर, प्लस 4 आहे ॲज इट इज तो आणि त्याचा स्क्वेअर. ओके, तर मग आता आपण ह्याला जरासं सिम्प्लिफाय करूया. आधी काय केलं आपण ह्याचा LCM काढला. ओके, अप्पर टर्मचा LCM काढला. इथं काय होईल माझं 16 होईल प्लस 12s होईल प्लस 2s स्क्वेअर ॲज इट इज अपॉन 2. ओके, आणि इथे माझा काय होईल बघा, इथे पण खालचा LCM काढला तर माझा काय होईल s स्क्वेअर प्लस 16
होल स्क्वेअर अपॉन 16 ब्रॅकेट मी जरा एक्सटेंड करून इथे. तर माझं काय होतं बघा आता, पहिल्या ह्या 2ने मी ह्याला कट केला तर माझा 8 आला. ओके, नंतर ह्या 2ने पण मी ह्याला कट केला तर माझा 4 आला. तर मग माझा ॲन्सर काय येईल ते बघा. हा डिवाईडला 4 आहे, तो मी इथं वरती मल्टिप्लायला नेऊ शकतो. तर माझं काय झालं, 4 इंटू ब्रॅकेट 16 प्लस 12s प्लस 2s स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अपॉन एस स्क्वेअर प्लस 16 होल स्क्वेअर. हे माझं ॲन्सर आहे. ओके, तर हे एकदा सम तुम्ही नीट बघून घ्या मी कसं सॉल्व केलं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा ज्यांना गरज आहे, जे खूप मॅथ्समध्ये वीक आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका किंवा मला मेसेज करा.